आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 73 मुरारबाजी देशपांडा। रुद्रमाळ मोगलांच्या हाती गेली आणि पुरंदराची माचीही जवळजवळ सगळी शत्रूने घेतली। हे मुरारबाजीला सहन झाले नाही। हे अपयश त्याला जीवी सोसवेना। महाराज काय म्हणतील ही टोचणी त्याला लागली। वज्रगडावरून कंदक कड्यावर तोफांची सरबत्ती सुरू होती, पण त्याची पर्वा कोणालाच वाटत नव्हती, कारण कंदकड्यासारख्या चिंचोळ्या टोकावर तोफा मारून बालेकिल्ल्यांचे काय फारसे नुकसान होत नव्हते। कंदकडा म्हणजे बालेकिल्ल्याचा केवळ पाव हिस्सा। जोपर्यंत मोगलांच्या तोफा बालेकिल्ल्याच्या मध्यभागावर गोळे फेकू शकत नव्हत्या तोपर्यंत काहीही चिंता नव्हती। परंतु आता दिलेरखान बालेकिल्ल्याच्या सरदरवाजावरच चढाई करण्याच्या तयारीत होता। त्याने 5000 निवडक पठाण व बहलिया जातीचे शूर हाशम काढून सुलतान ढावा करण्याची तयारी चालवली होती। आणि मुरारबाजीनेही एक भयंकर निर्वाणीचा बेत आखला। जोहाराचाच मराठी नमुना। मुरारबाजीने आपल्या 1000 नामजात फौजेतून व किल्लेदाराच्या शिबंदीतून मिळून अत्यंत कडवे मराठे एकूण 700 उचलले। दिलेरखानावर एकदम चालून जाऊन त्याच्या फौजेचा फन्ना उडविण्याचा बेत मुरारबाजीने केला। खाली दिलेरने यलगाराची जय्यत तयारी केली आणि आपल्या छावणीतून ही झुंड बाणासारखी सोडली। स्वतः दिलेर मात्र पिछाडीवर थांबला, तो गेला नाही। 5000 पठाण बालेकिल्ल्याच्या रोखाने सुटला। मुरारबाजीने बालेकिल्ल्यावरून हा सुलतान ढावा पाहिला, तो उठला। निवडलेले 700 मर्द त्याने उठविले। मोगलांचा हल्ला झोडपून काढण्याचा निर्वाणीचा हा खेळ होता। एकच रणकंदळ उठला, हर हर महादेव, हर हर महादेव। बालेकिल्ल्याचा सरदरवाजा उघडला गेला। जणू प्रचंड धरणाची भिंत दुभंगली आणि 701 मराठ्यांचा लोंढा किल्ल्यातून बाहेर पडला। शत्रू डोंगर चढून वर येत होता। चित्त्यासारख्या उड्या टाकीत मुरार आणि मराठे रणकुंडात उडी घेत होते। चित्तोडच्या दरवाजातून एकलिंगजीचा जयघोष करीत शत्रूवर तुटून पडणाऱ्या मेवाडी राजपुतांची आठवण इतिहासाला झाली। बालेकिल्ल्यावर चढणाऱ्या 5000 पठाणांच्या कळपावर 701 सिंहाची झडप पडली। भयंकर उग्र आवेश मुरारबाजीचा तो। मार्तंड भैरव, काल भैरव, प्रलय भैरव। वज्रगडाच्या व सफेद बुर्जाच्या अपमानाने संतापलेला हा रुद्र केदार पठाणांवर कडाडून कोसळला। जणू सह्याद्रीचा कडा तुटला। पठाणांची खडाखड खांडोळी उडू लागली। ढाल तलवारींचे कडाडकड डमरू वाजत होते। सरदरवाजावरचा झेंडा फणा पसरून नागासारखा ताट उभा होता। 1400 हात शस्त्रे घेऊन उठले होते आणि हा पुरंदरेश्वर रुद्र सशस्त्र तांडव करीत होता। त्याच्या तडाख्याखाली सापडेल तो मरतच होता। त्याचे 700 मराठेही तसेच। पठाणांची त्यांनी रुईच्या कापसासारखी दानादान उडवली। प्राणांतिक आरोळ्यांनी पुरंदराची दरीखोरी घुमली। पठाणांची प्रेते गडगडत होती। वज्रगड घेणारे हेच, माची बळकावणारेही हेच। कापा तोडा मुडदे पाडा असाच प्रत्येकाचा संतापवेश होता। पठाणही मराठ्यांशी झुंजण्यास सरसावले होते, पण मराठ्यांच्या व मुरारच्या क्रोधापुढे त्यांचा टिकाव लागेना। पुरंदराच्या काळ्या देहावर तांबडी लाल शाल जणू विणली जाऊ लागली। मराठ्यांच्या या एकाएकी इतक्या भयंकर स्वरूपात आलेल्या हल्ल्याने सगळी मोगल छावणी गडबडून गेली। खुद्द दिलेरखानाने काढता पाय घेतला। तो माघारी आपल्या छावणीत आला। कत्तल उडवीत मुरारबाजी आणि त्याचे मराठे गडावरून झेप घेत निघाले। असंख्य पठाण आणि बहलिये हाशम त्यांच्या हातून कत्तल झाले। अजूनही सापडेल तो मरत होता। रक्ताने तलवारी निथळत होत्या। गडाच्या पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाच्या छावणीवर ही धडक आली। बेधडक, बिनदिक्कत, बेफाम, बेहाय, बेहोश वेगाने मुरारबाजी पठाणी छावणीत घुसला।
धावाधाव, किंकाळ्या, आरडाओरड यांनी वातावरण उकळून निघाले. ज्यांना ज्यांना मुरारबाजीने गाठले त्यांना त्यांना मरणानेच गाठले. छाताडात, कंठात, मस्तकात मुरारबाजीची तलवार घुसत होती. एकदा घुसलेले ते दुधारी पाते जीव वसूल करूनच बाहेर पडत होते. मराठ्यांच्या व त्यांच्या सरदारांच्या धगधगीत पराक्रमापुढे सफेद बुरुजापाशी उडालेल्या दारूचा भडकाही दिलेरखानाला फिकाच वाटावा. मराठ्यांची ही मुंडकी उडत होती. पठाणही पळून गेले नाहीत. ते बळ पणाला लावून झुंजत होते. अफाट शत्रूंच्या छावणीत बेडरपणाने मराठे लढत होते. मुरारबाजीचा सारा रोख दिलेरखानावर होता. तो खानावरच नजर रोखून येत होता. मुरारबाजींचे ते अद्वितीय शौर्य पाहून खानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली. तोबा, हा केवळ सैतान. ही शिवाजीची माणसे अशी तर मग शिवाजी कसा? वज्रगडावरचे ते सगळे मराठेही असेच. खान मुरारबाजीची बहादुरी पाहून दिपला. तो आत्तापर्यंत मराठ्यांवर बाण सोडित होता व आपल्या लोकांनाही जोश देत होता. एवढ्यात त्याच्या मनात काय आले कोण जाणे. त्यांनी ओरडून मुरारबाजीलाही थांबविले. दिलेरखानालाही काहीतरी बोलावयाचे होते. मुरारबाजी थांबला. नागासारखा फुसफुसत खानाकडे तो पाहत राहिला. मग खान त्याला मोठ्या दिलखुलास शब्दात म्हणाला, अय बहादुर, तुम्हारे बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुआ हूँ. तुम हमारे साथ चलो, हम तुम्हारी शान रखेंगे. खानाचे हे शब्द ऐकून तर मुरारबाजी भयंकर संतापला. अपमान, मुरारबाजीच्या निष्ठेचा भयंकर अपमान होता हा. मुरारबाजीचे जळजळीत डोळे जणू राजगडाकडे दृष्टी फेकीत ओरडत होते की महाराज, हा पहा तुमचा दुश्मन या मुरारबाजीला फितुरी शिकवतोय. थू थू या खानाच्या इनाम बक्षिसांवर. महाराजांच्या कंठातले मोती महाराजांचा कंठ सोडून शत्रूच्या गळ्यात पडतील. प्रभूंची अवलाद आहे ही, ती खानाला सामील होईल. या मुरारला खानाची जहागीर नको, इनाम नको, बक्षीस नको. खानाचं मुंडकं हवाय, मुंडकं हवाय, मुंडकं. मुरारबाजी चिडून चवताळून खानावर ओरडला, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजेचाच शिपाई, तुझा कौल घेतो की काय? आणि संतापून सू करीत तो थेट खानावरच धावत सुटला. फितुरी पक्वानाचे ताट दिलेरखानाने मुरारबाजी पुढे केले. पण मुरारबाजीच्या जिभेला पाणी सुटण्याऐवजी त्याच्या तलवारीलाच पाणी सुटले. भूक कडाडली. मुरारबाजीची समशेर फिरू लागली. खानाचे औदार्य संपले. पुन्हा धुमश्चक्री सुरू झाली. खानाने घाईघाईने धनुष्याला बाण जोडला आणि मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला. खानाने दोरी कानापर्यंत खेचली. शिवचैतन्य समोर तांडव करीत होते. सर्र सुई करीत बाण सुटला. एकदम मुरारबाजीच्या कंठात खचकन घुसला. निष्ठेची ती मान छेदली गेली. प्राण निघून गेले. मुरारबाजीचा देह पुरंदराच्या मांडीवर कोसळला. मुरारबाजीचे 300 मराठे ठार झाले. दिलेरखानाचे 500 पठाण व बहलीय वीर ठार झाले. बाकीचे मराठे मुरारबाजींचे प्रेत घेऊन पसार झाले. मुरारबाजी पडला. स्वराज्याचा दौलतबंकी गेला. त्याची कीर्ती शाहिरांच्या डफामागे आणि इतिहासकारांच्या लेखणीमागे विनयाने जाऊन उभी राहिली. दोघांनीही तिला आदराने मानाचा चौरंग बसवावयास दिला. 25-30 हजार फौजेच्या शत्रूवर अवघ्या 700 तलवारीनिशी मुरारबाजी देशपांडा तुटून पडला, झुंजला, ठार झाला. दिलेरखानाच्या पठाणांनी पुरंदरगडावर त्या दिवशी बहुधा दिनांक 16 मे 1665 हा दिवस असावा. जो सुलतान ढवा केला होता तो मुरारबाजीने उधळून लावला. 1 वर्षांपूर्वी दिनांक 14 एप्रिल 1664 रोजी सिंहगडावर महाराजा जसवंतसिंह राठोडने असाच सुलतान ढवा केला होता. तो सुलतान ढवा म्हणजे
एकवटून केलेला हल्ला सिंहगडावरील किल्लेदाराने प्रतिहल्ला करून पार उधळून लावला होता. केवळ तेवढाच हल्ला उधळला गेला नाही, तर मराठ्यांच्या जबरदस्त तडाख्यामुळे जसवंत सिंहाचा सारा दमच खल्लास झाला. सिंहगड मिळणे अशक्य होते असे त्याला दिसून आले. अखेर सिंहगड न घेताच जसवंत सिंह माघारा निघून गेला होता. दिनांक 28 मे 1664. बहुधा तेच उदाहरण डोळ्यांपुढे आणून दिलेरखानाच्या फौजेवर मुरारबाजी देशपांड्याने हा भयंकर हल्ला चढविला असावा. मोगलांची जास्तीत जास्त फौज मारून काढून वेढा उधळून लावावयाचा व त्याची जिद्द उखडून काढावयाची असा हा निर्वाणीचा साहसी प्रयत्न मुरारबाजीने केला. पण त्यात तो स्वतः ठार झाला. पुरंदराचा हा धुरंधर बहादर असा ठार झाला. तो पडला, पण पुरंदरगडाची जिद्द मात्र तिळवरही वजा झाली नाही. महाराजांनी मिळवलेली माणसे अशी होती. एक एक माणूस म्हणजे एक एक चिरेबंदी गड. जिंकायला अवघड सह्याद्रीच मुळात अति बिकट. त्या सह्याद्रीवरचे किल्ले त्याहून बिकट. त्या किल्ल्यातले हे लढते बालेकिल्ले भयंकरच बिकट. दिलेरखान महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या स्वराज्याचा वैरी होता. तो आपले कर्तव्य बजावित होता. तो कसाही असो, पण खरा मर्द होता, यात शंकाच नाही. मर्दाची किंमत मर्दच ओळखतो. मुरारबाजी ठार झाल्यावर खानाने आश्चर्याने थक्क होऊन मोठ्या गौरवानेच म्हटले, यह कैसा सिपाही खुदा ने पैदा किया. पुरंदरगडाला अति दुःख झाले, पण दुःख गिळून गड पुन्हा लढायला उभा होताच. मुरारबाजी पडला तरी किल्ला पडला नव्हता. सरदरवाजावरचा भगवा झेंडा पहिल्या इतकाच आवेशाने फडकत होता. झेंड्याखालच्या महारांची छाताडे फुगलेलीच होती. ते तेथूनच जणू मुक्या मनाने मुरारबाजीला मानाचा मुजरा करीत म्हणत होते की जोहार दनी जोहार, जावा सुखी देवा घरी जावा. गडाची चिंता नगा करू, आमच्या छातीच्या ढाल आहेत तवर गडावरल्या इथल्या झेंड्याला हात घालायला अजून कुणाची बी माय व्यालेली नाही. आम्ही महाराजी माणसं म्हणजे महाराजांची माणसं. जावा माघारी वळूनाशी बी बघू नका. गड आमच्या काळजात आल्हाद हाय. आमचा जोहार घ्या धनी, आमचा जोहार घ्या. जोहार माय बापा. पुरंदराचा सरदार पडला तरी पुरंदराचा सरदरवाजा पडला नव्हता. त्या प्रचंड दरवाजावरचा भगवा झेंडा बुलंद दिमाखात फडकतच होता. दरवाजावरची नाईक मंडळी खानापुढे वाकायला तयार नव्हती. का म्हणून वाकायचे? मुरारप्रभू देशपांडे पडले म्हणून, मोरक्या पडला म्हणून, बाकीच्यांनी पळून जायचे. दिवस संपले. आता महाराजांची रियासत उगवली आहे. मोरक्या पडला तरी पळायचे नाही असा मंत्र दिला आहे महाराजांनी. एक मोरक्या पडला तर दुसरा उभा करा, दुसरा पडला तर तिसरा उभा राहू द्या, तिसरा पडला तर चौथा. या मराठी रियासतीत मोरक्यांची वाण पडता कामा नये. ऐन वक्ताला कोणालाही उभे केले तरी त्याने सरनौबताच्या तोऱ्यात आघाडी सांभाळली पाहिजे. नेता पडला म्हणून झेंडा सोडून पळावे हा शिवशाहीचा शिरस्ताच नव्हे. किती किती कौतिक सांगावे गडावरच्या गड्यांचे. सरदरवाजावरच्या महारा पोरांनी, राजगादीवरल्या कोळ्या मावळ्यांनी आणि कंदकड्यावरच्या खाऱ्या रामोशांनी पुरंदरगड मोठ्या थाटात झुंजत ठेवला होता. दिलेरखान हल्ल्यावर हल्ले चढवित होता आणि गडावरची महाराजांची माणसे पैजेवर खानाचा प्रत्येक हल्ला उधळून लावित होती. रामोशांच्या अंगी जेजुरीचा खंडोबा जणू अवतरला होता. महार नायकांच्या रिद्धी आई लक्ष्मी कडकडली होती. कोळ्यांच्या मनगटात त्यांचा महारुद्र केदारेश्वर संचारला होता. ही सगळी मंडळी आपापल्या कुलदैवताचा जय जयकार करीत खानाच्या सैन्याची दैना उडवीत होते.
तोफा बंदुकांचा धडाका तर चालू होताच, पण मोठमोठ्या धोंड्यांखाली खानांच्या पठाणांचे नारळ खडाखड फुटत होते आणि कल्लोळ उठत होता. येळकोट येळकोट जय मल्हार, आई कोल्हापूर लक्ष्मीचा चांग भलं, तुळजाभवानीचा उदो उदो, हर 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 महादेव. महाराष्ट्राच्या कडकडीत युद्धदेवतांचे हे कडकडीत जय जयकार आभाळात भिडावेत. नगाऱ्यांच्या, चौघड्यांच्या आणि ताशांच्या कडकडाटात शिंग्यांच्या तुर्र तुर्र तुई तुईच्या ललकाऱ्या सामील व्हाव्यात. त्यातच भवानी महादेवादी देवांना खड्या सुरात गरजून आमंत्रण व्हावे. त्यातच भगव्या झेंड्याने सुसाट वाऱ्यावर फडफड करीत फडकावे आणि तलवारी, पट्टे, भाले, दगड, धोंडे, कुऱ्हाडी काय जे हाती असेल ते शत्रूच्या मस्तकावर भीमाच्या आवेशाने कोसळावे आणि शत्रूने ओरडत बोंबलत मरावे, नाहीतर वाऱ्याहून वेगाने 3 ताड पळत सुटावे. ही होती पुरंदरगडाची शिवशाहीतील परंपरा. महाराजांनी पूर्वी फतेखानाची अशाच थाटात दानादान उडविली होती. आता तो मान मिळत होता दिलेर खानाला आणि पुन्हा मिशापिळीत गडावरची धारकरी मंडळी म्हणत होती, एक मुरारबाजी पडला तरी काय झाले, आम्ही तैसेच शूर आहो, आयशी हिम्मत धरून भांडतो. आता दिलेर खानाला पुरंदरगडाचे हे वाण केवढ्याला पडणार होते. दिलेर खानाला मराठ्यांची ओळख चांगलीच पटू लागली. तो संतापून डोळे लाल करून किल्ल्याकडे पाहत होता. एकदम मुठीत पकडून सबंध गळ गिळून टाकावा असे त्याला जणू वाटत होते. पण लहान तोंडी हा फारच मोठा घास होत होता. 2 महिने उलटून गेले. एप्रिल व मे 1665. तरीही पुरंदराचा कब्जा दिलेर खानाला मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. शिवाजीचा एक एक किल्ला जिंकायला इतका वेळ लागू लागला तर त्याचे सगळे किल्ले जिंकायला किती वर्षी लागायची. आणि मग खुद्द शिवाजी कधी हाती लागायचा. खानाला समजेना, त्याची अक्कल गुंग झाली. शिवाजी तर अजून खूप दूर आहे. मुर्गजळाच्या पैलतीरावर एका डोंगराशी झगडता झगडता डोंगरा एवढा दारुगोळा ढगात गेला. जबरदस्त घाव घातले तरी गडाची पापणीही आमच्या भीतीने लवत नाही. काय करावे. डोंगरातले उंदीर म्हणून या मराठ्यांची कुचेष्टा दिल्लीत बसून करणे सोपे, पण हे लोक गेंड्याहून चिवट आहेत, वाघाहून शूर आहेत आणि मासळीहून चपळ आहेत. यांना जिंकावे कसे. दिलेर खान विचार करीत होता, पण तो गप्प बसून नव्हे तर नवीन हल्ला चढविण्याची तयारी करिता करिता आम्ही शुभाचे